चांद्यापासून माद्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाले। जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता 100% संपली। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत। चांद्यापासून बांध्यापर्यंत जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला। ज्या सवालाच्या अनुसार काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता ही 100% संपली। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात इथं उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी किती, तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची दर पातळी, ती दर पातळी 7,000 ते 7,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। जर ही दर पातळी आपण 2 दिवसापूर्वी बघितली असती तर ही दर पातळी 7,500 रुपये प्रति क्विंटलच्या वर होती। मग अशा परिस्थितीमध्ये मागच्या 2 दिवसात 200 ते 300 ची घट सोयाबीनच्या दरात आली आहे। मग जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागलाय की सोयाबीनच्या दरात 200-300 ची ही घट आली, तर याचा अर्थ असा आहे का की आता सोयाबीनच्या दरातील तेजी संपली? चला हे आता तुम्हाला सविस्तररित्या समजावून सांगतो। बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या की सोयाबीनची निर्यात वाढल्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा वाढलाय। पण लक्षात घ्या की एका मर्यादेच्या वर सोयाबीनची निर्यात ही वाढू शकत नाही आणि त्याच्यामुळे सोयाबीनचा दर एका मर्यादेच्या पुढे वाढू शकत नाही। आणि तसंच घडलं, वरच्या स्तरावरून सोयाबीन निर्यात ही घटली, कारण एवढ्या महाग सोयाबीन कुणी घेणार आहे का? तर नाही। त्याच्यामुळे काय झाले की सोयाबीन निर्यात कमी झाली। सोयाबीन निर्यात कमी झाल्यामुळे झालं काय की सोयाबीनची मागणी सुद्धा घटली। त्याच्यामुळे मागणी पुरवठ्यात जो एक गॅप निर्माण झाला होता तो गॅप आता काय झाला मित्रांनो, कमी झालाय। आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे सध्या सोयाबीनचा दर हा या ठिकाणी घटलेला दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारतोय की इथून पुढे सोयाबीन निर्यात वाढून सोयाबीनच्या दराला आधार मिळू शकत नाही का? तर लक्षात घ्या, असं होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण 7,500च्या वरच्या लेवलवरून सोयाबीनचा बाजारभाव खाली घसरलाय आणि आजही सोयाबीनचा दर 7,000 ते 7,300च्या आसपास आहे। म्हणजे सोयाबीन निर्यातीसाठी हा दर सुद्धा सध्या पोषक नाही। याचा अर्थ सोयाबीनचा भाव याच्यापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता नाही। जर तेजीचं म्हणत असाल की इथून पुढे दर वाढणार नाही, हे जर तेजी थांबण्याचे संकेत आहेत तर गॅरंटीने लक्षात घ्या सोयाबीनच्या भावातील तेजी सध्या तरी संपताना दिसत आहे। याचा अर्थ असं पण घेऊ नका की लगेच बाजारभाव फार कोसळतील, तर याचा अर्थ आहे की भाव 6,800 ते 7,300च्या दरम्यान स्थिरावतील। मागेही मी म्हटलं होतं की बाबा सोयाबीन फार वाढले, आपण विक्री करून टाका। त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल, परंतु आजही संधी गेलेली नाही। तुम्ही सोयाबीनची विक्री करा, कारण सोयाबीनचा भाव वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता अधिक आहे। आता भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीने राहू शकतो, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल आपणास तर व्हिडिओस लाईक करा। कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांची आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप आभार।